जनादेश टीव्ही न्यूजची एकदिवसीय पत्रकारिता कार्यशाळा संपन्न। रविवार दिनांक 1 सप्टेंबर 2024 रोजी ठाण्यातील नो आयटी हॉल कृपा चेंबर 3रा मजला दुर्गा हॉटेलवर नौपाडा ठाणे येथे जनादेश टीव्ही न्यूजतर्फे एकदिवसीय पत्रकारिता कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते। या कार्यशाळेचे प्रशिक्षक महाराष्ट्र मुक्त पत्रकार महासंघ याचे अध्यक्ष श्याम घोडके हे होते। तसेच जनादेश टीव्ही न्यूजचे संपादक मंगेश प्रभुलकर व कार्यकारी संपादिका अश्विनी भालेराव यांच्या उपस्थितीत ही एकदिवसीय कार्यशाळा संपन्न झाली। प्रशिक्षक श्याम घोडके यांनी पत्रकारिता म्हणजे काय, पत्रकारितेची सुरुवात कशी करावी, पत्रकारितेचे विषय हाताळताना निडरपणे बातमीचा पाठपुरावा कसा करावा अशा अनेक विषयांवर मार्गदर्शन केले। तसेच संपादक मंगेश प्रभुलकर यांनी बातमीचे गांभीर्य ओळखून बातमी कशी बनवावी, बातमीचे प्रकार तसेच इतर बाबींवर मार्गदर्शन करीत 16 वर्षांचा अनुभव सांगितला। कार्यकारी संपादिका अश्विनी भालेराव यांनी स्वतःची ओळख देऊन मुलाखत कशी घ्यावी, बूम कसा पकडावा, प्रश्न कशा प्रकारे विचारावेत याचे प्रात्यक्षिक दाखवून स्वतःचाही अनुभव सांगितला। नमस्कार, जनादेश अष्टतरंगमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे। आज ठाण्यातील नो आयटी हॉलमध्ये जनादेश टीव्ही न्यूजतर्फे एक दिवसीय पत्रकारिता शिबिर आयोजित करण्यात आलेले आहे। आज आपल्या सोबत इथे उपस्थित आहेत जनादेश अष्टतरंगचे शब्दशिल्पकार यशवंत निमसे। जाणून घेऊयात अष्टतरंगाबाबत त्यांच्या कल्पना काय आहेत, त्यांना ही कल्पना सुचली कशी आणि त्यांनी शब्दांकन केलं कसं। नमस्कार सर, जनादेश अष्टतरंगमध्ये आपले स्वागत आहे। सर, जनादेश अष्टतरंगाबद्दल आपण काय माहिती देऊ इच्छिता? नमस्कार, जनादेश अष्टतरंग हे मंगेश प्रभुलकर साहेब यांची संकल्पना होती। त्यांच्या मनात ती कल्पना पहिली आली आणि शब्दात रूपांतर त्यांनी केलं। आणि शब्दाचे 8 रंग, बातमीचा एक अंग असतो आणि जसे 8 रंग त्या प्रकारचे 8 प्रकारचे एक बातमी असते आणि ते स्वरूप 8। त्या 8 रंगाचा वापर करून मी 8 दिशा, 8 विभाग आणि या प्रकारचे 8 विषय असे मिळून मी अष्टतरंगाचे शब्दांकन करण्याचं काम माझं झालं। आणि त्याच्यामध्ये निसर्ग, इतिहास, आरोग्य आणि क्रीडा, मनोरंजन असे 8 विषय असून त्याचे निरनिराळ्या विभागांमध्ये पत्रकारांना काम करता येईल अशी सोय करून दिलेली आणि ते शब्दरूपामध्ये त्याची मांडणी केली। यावेळी कार्यशाळेत उपस्थित जनादेशच्या सदस्यांनी घेतलेल्या प्रशिक्षणाबद्दल आभार व्यक्त केले। ब्युरो रिपोर्ट, जनादेश।